तर मी बसलो इथं येऊन. हे आहे बस स्टँड लाईन असं. समोर आहे टाइम्स ऑफ इंडिया. किती मोठी बिल्डिंग आहे तर बाप्पा रे. आणि इथून जाण्याची तिकीट माहिती आहे कधीची आहे? 6 वाजताची, म्हणजे 5:50 बापरे 6 घंटे काय करावं काय माहित आता. 5 घंटे. सगळेजण फोटो घेऊन राहिले, म्हटलं आपण व्हिडिओ घेऊन घ्या. तर आता मी चाललो गेटवेला. तर पैदलच जाणार होतो, पण म्हटलं की इथून गाडीनं जाऊ आणि तिथून पैदल येऊ. काही 30 मिनिटाचा रस्ता दाखवत आहे. पैदल गेलं की 30 मिनिट दाखवते. 2.1 किलोमीटरचा रस्ता आहे. तिकडून येताना तरी ठीक आहे, पण इथून जाताना आपल्याला माहीत नाही की म्हणून तर गुगल मॅप बरोबर दाखवते. इथपर्यंत आणलं तिथपर्यंत नेऊनच दे, पण म्हटलं गाडीनं जाऊ, कारण मग तिकडून आल्यावर मला फॅशन स्ट्रीटमध्ये जायचं आहे. गेटवेच्या समोर तर मी आलो होतो गेटवे बघायला, पण ॲक्च्युली इथं काहीतरी काय चालू आहे मला तरी कन्फर्म कळत नाही आहे. आणि गेटवेच्या अंदर जाऊ नाही देत आहे, म्हणजे मोजके लोक जाऊ देतात. आणि इथं इतकी गर्दी आहे की आपला नंबर चला असता. तर इथं वाजू शकतात. आता वाजले 1:30 1:25 झालेली आहे, म्हणजे 1:30. 2 वाजून 30 म्हणजे 2:30. बॅग तर मी पोटावर लटकवली, पण मागून लटकवली त्या कारण काढून घेऊन येत काही सांगता नाही आहे. तर बाकी मस्त आहे. तर माहिती आहे बिना तिकीटचं अंदर नाही घेत. तर ॲक्च्युली आपण काही तिकीट काढू शकत नाही. आणि म्हणजे तिकीट काढू शकतो पण टाईम नाही आहे. आता वाजलेले आहेत 1:30 तुम्हाला सांगितलं. तर 2 वाजून जातील मला इथं CSTला पोहोचायसाठी. इथं संग्रहालय आहे शिवाजी महाराजचं. तर मी इथून पैदल जाणार आहोत. त्याच्यानं मला 2च्या जागी 2:30सुद्धा होऊ शकतात. पण मग आपण स्टेशनवर थांबू शकतो, फॅशन स्ट्रीट पण घुमू शकतो. तर बाय बाय गेटवे. आणि हे आपले शिवाजी महाराज. तर मित्रांनो, गेटवे काही कारणास्तव बंद आहे. गेटवेला जाऊच नाही देऊन राहिले, त्याच्यानं तिकीटच नाही आहे. आणि हे जे गर्दी आहे हे एलिफंटाची गर्दी आहे. त्याच्यानं आपल्याला तिकीटही म्हणजे तिकीट तर नव्हतीच आज, त्याच्यानं आपण गेलो नाही. आणि एलिफंटा आपण जाऊ शकत नाही, आपल्याला माहिती नाही आहे. संघ असतो कोणी तर गेलो असतो. तर इथं मागं जय जवान जय किसानचा पुतळा आहे. तो पुतळा ओळखू येत नाही आहे कोणाचा आहे. आणि हे रॉयल्स काहीतरी नावाचं हॉटेल आहे वाटते. तर गेटवे तर पाहायला काही झालं नाही. तर आपण तिकीट काढली CSTची, वापस चाललो. तर पहिली तिकीट म्हणजे मुंबईत पहिली तिकीट काढली आणि उतरलं बाबा CSTMच्या समोर. हे CSTM आहे. आणि आपण जरासं आता हिंडू. फॅशन स्ट्रीटवर जायची इच्छा आहे. कॉल येऊन राहिला. तर सध्या वाजले 2 वाजून 10 मिनटं आणि मी असाच फिरून राहिलो. चला आत्ता बसायची जागा भेटली. तर
येताना मी इकडून आलो होतो आणि असा गेलो होतो, आणि इकडून जाताना असा गेलो होतो, इकडून येताना मी असा आलो. तर गेटवे तर तेवढाच पाहिला जेवढा दिसला, पण असं. आणि हे आहे बस स्टॉप CSTच्या समोरचं. तर मी CSTच्या बस स्टँडच्या इकडे आलो, फॅशन स्ट्रीटच्या रोडनं. तर आता फोटो घेतो जरासा मी याच्या समोर. तर हे आहे फॅशन स्ट्रीट. माझ्या मॅपच्या नुसार अजून खूप सारे फॅशन स्ट्रीट असतील. हा रोड म्हणजेच फॅशन स्ट्रीट आहे, म्हणजे तिथून सुरुवात होणार आहे. पण लागलो मी त्या रेटवर. हे पाहून घ्या. हे वागवलेले आहेत की काय आहेत काय माहिती यार. हे पण कुणाचं तरी घरच आहे. तर असे तुम्हाला इथं कपडे भेटून जातील 200 पासून 300 पासून तर 400 पर्यंत. बस हायेस्ट कपडे 400-500 तुम्हाला भेटते. मी तर घ्यायला नाही आलो, पण मी हो पसंत आला तर घेऊन टाकीन. पण ठीकठाक क्वालिटी कपड्यात. तो रोडच होता रे बाबा. फॅशन स्ट्रीट तर इकडे आहे मी. तर आता मी जरासा कॅनव्हासचा शूज घेतला एक. तर अशी हे फॅशन स्ट्रीट आहे भावांनो. इतकं जिकडे फिरसान, मी तर म्हणतो CSTत उतरल्यावर जर का तुमच्याशी टाईम कमी असणार तर तुम्ही इथंच फिरा. एकदम फिरताच म्हणजे पाय पण नाही दुखणार आणि तुमचं पायनं पण होऊन जाणार. चला आता आपण चाललो डबल CSTच्या रोडनं. आता तुम्हाला सांगू काय, CST इथून दिसते तर मॅप ऑन नाही केला. फालतूशी लोक 4-4, 5-5 हजार रुपयाचे जॉर्डन खरीदतात. जॉर्डन म्हणजे बुटाचे हे आहेत, जसे स्नीकर्स असतात तसे ते विकत घेतात. इथं 450-500 रुपयात जॉर्डन भेटून राहिले. 4 दिवस घाला, मजा करा, शो ऑफ करा, खतम करा. एक नंबर बूट. इथं इतक्या व्हेरायटी आहेत शूचे. मला आता माहीत पडला, म्हणजे माहीत होत्या पण मी आता पाहिल्या डोळ्यानं. जॉर्डन बाबा, जिथे जॉर्डन जास्त फेमस आहे म्हणा. अमीर लोक जास्त घालतात जॉर्डन, पोट्टेवर माणसाने. तर मस्त माझा दिवस तर एक नंबर गेला म्हणजे चालला. तर आता मी CSTला चाललो. त्यात मोबाईलची चार्जिंगनं धोका दिला यार थोडा. आता वाजले 2:15. मला 6 वाजेपर्यंत चार्जिंग तुटली पाहिजे. चार्जिंग आहे 35%. काय माहीत काय होते. साडेतीन वाजत आहे. थोडीशी भूक लागली तर म्हटलं मसाला डोसा खाऊन घ्यावं एक, कारण आपल्याला बाहेरचं तर बाकीचं चालत नाही काही. तर मी CSTच्या एकदम जवळ जा थोडा फॅशन स्ट्रीटच्या बाहेर आलो. मसाला डोसा तर रेडी आहे. सॉरी, साधा डोसा केला. मसाला डोसा साधा डोसा खाऊन झालं. आता CSTच्या समोर थोडीशी सोयलो की कुठं आपल्याला चार्जिंग पॉईंट भेटते काय. आता वाजले मित्रांनो 4 आणि मी चाललो अंदर, कारण की माझ्या मोबाईलात 30% चार्जिंग उरलेली आहे. म्हणजे 30% कायम आहे. आणि 2 घंटे टिकून जाणार म्हणा. काय 6चीच गोष्ट आहे. 6 वाजल्यानंतर तर 50 मिनटात ट्रेनच येऊन जाते, मग आपण चार्जिंग करू शकतो. तर मॅसेज पण आला. तर चला प्लॅटफॉर्म नंबर 1. मी प्लॅटफॉर्मवर तर आलो, पण इथं की नाही मी चार्जिंगचा प्लग शोधत ट्रेनमध्ये घुसलो होतो, कारण लई वेळची उभी आहे. लेडीजच्या डब्यात घुसलो होतो बाबा. हा डब्बा आहे तो. पण बस रे बापरे, ते ज्यात बुडी बसवले ते बुडी काय ते हे लेडीजच्या काय जब तर निघालो की तिकून धरलो, निघून निघालो.
10:30चा बस भेटला की 10 मिनिटात आपलं काम होतं, पण भेटला पाहिजे. आता वाजले 5, अजून 50 मिनिटांना आपली ट्रेन आहे. आता थोडासा बोर झाला असता भावांनो, माहिती आहे कसा मी आहे की नाही प्लॅटफॉर्म नंबर 1 पाशी थांबलो होतो. बल्कि प्लॅटफॉर्म नंबरवर 1ची गाडी येते जात नाही. बरं झालं बाबा. आणि ते जे आहे की नाही प्लॅटफॉर्म नंबर 7पर्यंत 1 ते 7 हे लोकल आहेत आणि 8 ते जवळ आहेत पुढे 18, 8 ते 18 ते मेन आहेत. अरे बाप रे बाप, मला आत्ता माहीत पडलं. मॅच तिकीट म्हणजे माहीत होतं पण मला प्लॅटफॉर्म नंबर 1च वाटलं. मी बसलो वाट पाहत, टाईमही झाला तरी आली नाही नोटिफिकेशन, म्हणून मी जरा बाहेर आलो आणि नेटवर्कनं हे चेक केलं, डबल चेक केली तिकीट. अरे बाप रे बाप. हे आहे आपलं प्लॅटफॉर्म. कशी मला ट्रेन भेटली त्या प्लॅटफॉर्मवर नाही, या प्लॅटफॉर्मवर भेटली. आणि ट्रेन उभीच होती आणि मी असा आल्यानंतर मला कन्फ्युजन होतं की हेच ट्रेन आहे की नाही आहे. तर एका पोराला पण तसं होतं. त्यांना मॅच संगच आम्ही एका दुकान विचारलं की हे सिंहगड आहे काय तर, आणि मग तिथं बोर्ड दिसला आम्ही आलो. जसं ठरलं होतं तसंच 5:50ला ट्रेन निघाली इथून. माझा आवाज जरा बसा झाला म्हणा. ओके स्टेशन. आणि आता आपण जरा जास्त जवळ आलो पुण्याच्या. सॉरी कल्याण नाही, लोणावळा. तर लोणावळा निघालो आणि विचार केला की मिळा या लाईफ कशी होती काय होती. कारण की एक असं उदाहरण की जाऊ द्या त्या गोष्टीवर नाही बोलत. माझ्या मनात हाच विचार चालू होता म्हणून मी माझी केस मराठीत चिवडणं म्हणजे आपल्या भाषेत चिवडून राहिलो होतो. आणि बघता स्टेशन आलो, स्टेशनकडे पाहिलं. बाकी आजचा दिवस तो मस्त गेला. तर दिवस गेले चांगलंच.